नमस्कार. अनेक पालकांची एक कॉमन तक्रार असते की माझं मूळ खूप मेहनत घेतं, पण परीक्षेत चांगले मार्कच मिळत नाहीत. खरं आहे ना? तर आज आपण फक्त मार्कांबद्दल नाही बोलणार, तर अभ्यासाचा हा जो मोठा डोंगर वाटतो ना, तो आपल्या मुलांसाठी सोपा कसा करता येईल यावर बोलूया. ही सिच्युएशन बऱ्याच घरातली आहे नाही का? मूल रोज अभ्यास करतंय, ट्युशनला जातंय, सगळं काही करून बघतंय, पण रिझल्टच्या दिवशी काय तर चेहऱ्यावर निराशा. बरं असं होतं तरी का? चला, ह्यामागचं खरं कारण काय आहे ते जरा शोधून काढूया. पण सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घेऊया की आपलं मूल अजिबात कमी हुशार नाहीये. प्रॉब्लेम मुलांमध्ये नाहीये, तर त्याला शिकवण्याच्या पद्धतीत आहे. अनेक वेळा काय होतं, मुलांना विषय समजून घ्यायची ती योग्य संधीच मिळत नाही. आणि इथेच खरी मेख आहे. मुलं काय करतात? प्रश्नांची उत्तरं पाठ करतात. पण त्या उत्तरांमागे जी कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि मग काय होतं? ज्ञान कच्चं राहतं. परीक्षेत प्रश्न जरासा जरी फिरवून विचारला, की मुलांचा गोंधळ उडालाच म्हणून समजा. तर या सगळ्या समस्येच्या मुळाशी काय आहे? ते आहे पाठांतर. हो, तीच आपली नेहमीची घोकंपट्टी. आणि हाच तो मोठा अडथळा आहे जो मुलांच्या प्रगतीच्या आड येतो. आता स्क्रीनवर बघा, इथे दोन पद्धतींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपली पारंपरिक पद्धत, जी काय सांगते, हे सूत्र पाठ कर किंवा हे परीक्षेत येणार आहे, करून ठेव. पण दुसऱ्या बाजूला जी समजून शिकण्याची पद्धत आहे, ती प्रश्न विचारायला शिकवते. अरे पण हे असं का होतं? याचा खरा अर्थ काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपण रोजच्या आयुष्यात कुठे वापरू शकतो? हाच तो बेसिक फरक आहे, जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला एक साधं सोपं उदाहरण घेऊ. समजा गणिताचं एखादं सूत्र आहे, ते पाठ करून उत्तर तर येतं. पण परीक्षेत तोच प्रश्न थोडासा बदलून आला की आपलं मूल तिथेच अडकतं. असं का होतं? कारण त्याला सूत्र माहिती आहे, पण ते सूत्र का वापरायचं, कसं वापरायचं, याच्या मागची जी कन्सेप्ट आहे ना, तीच क्लिअर नाहीये. मग प्रश्न उरतो की या पाठांतराच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? तर इथेच मदतीला येते वेदालॉजी, जी आहे समजून शिकण्याची पद्धत. आणि एक लक्षात घ्या, ही फक्त एक ट्युशन नाहीये, हा शिकण्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. वेदालॉजीची पद्धत एकदम सोपी आहे. ती का, काय, कसं म्हणजेच वाय, व्हॉट, हाव या 3 महत्वाच्या प्रश्नांवर चालते. बघा, कोणतीही नवीन गोष्ट शिकताना पहिली पायरी म्हणजे विचारणं. हे असं का होतं? यामुळे काय होतं? मनात कुतूहल जागं होतं. मग दुसरी पायरी, ठीक आहे, पण याचा नेमका अर्थ काय? इथे कन्सेप्ट क्लिअर होते. आणि मग सगळ्यात शेवटी, हे सगळं शिकलो, पण याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा? ह्या तिसऱ्या पायरीवर ते ज्ञान फक्त पुस्तकात राहत नाही, तर ते आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतं. इथे काय काय होतं तेही समजून घेऊया. सगळ्यात आधी, प्रत्येक मुलाची शिकण्याची एक वेगळी पद्धत असते. त्याची लर्निंग स्टाईल ती ओळखली जाते. दुसरी गोष्ट, जोपर्यंत एखादी कन्सेप्ट डोक्यात पक्की बसत नाही, तोपर्यंत पुढे जायचंच नाही. मुलांना कोणताही प्रश्न, अगदी साधा वाटणारा प्रश्नसुद्धा मोकळेपणाने विचारता यावा, असे एक वातावरण तयार केलं जातं. आणि याचा परिणाम काय? तर मुलांचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. आणि हो, या सगळ्या प्रोसेसमध्ये पालकही मागे राहणार नाहीत, त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन दिलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही जबाबदारी फक्त शिक्षकांची किंवा मुलांची नाहीये. या संपूर्ण प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहेत पालक. हो, पालकांची भूमिका इथे खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. तर एक पालक म्हणून आपण काय करू शकतो? खूप सोप्या गोष्टी आहेत. मुलाला शाळेतून आल्यावर किती मार्क्स मिळालेत हे विचारण्याआधी, आज तुला नवीन काय समजलं, असं विचारून बघा. त्याचा फोकस आपोआप मार्कांवरून ज्ञानाकडे जाईल. त्याने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा. दुसऱ्या मुलांशी त्याची तुलना करणं तर पूर्णपणे टाळा. आणि चुका? अहो, चुका तर होणारच. त्या शिकण्याच्या प्रोसेसचाच एक भाग आहेत. त्यांना होऊ द्या. घरात भीतीचं नाही, तर विश्वासाचं वातावरण तयार करा. हे एक वाक्य अगदी मनात कोरून ठेवा. भीतीमुळे मेंदू बंद होतो आणि समज येणं थांबतं. खरंय हे, जेव्हा मूल घाबरलेलं असतं, तेव्हा त्याचा मेंदू नवीन काहीही शिकण्याच्या स्थितीत नसतो. त्याची शिकण्याची प्रोसेसच थांबून जाते. म्हणूनच घरात एक पॉझिटिव्ह आणि मोकळं वातावरण असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग, आता आपण पाठांतराकडून समजेकडे आलो. या प्रवासाचा शेवट कसा होतो, यातून यशाचा मार्ग कसा तयार होतो, ते बघूया. हे बघा, मार्क्स महत्त्वाचे नाहीत असं नाही.
ते महत्वाचे आहेत, पण त्याहूनही जास्त महत्वाचं आहे विषयाची खोलवर समज असणं. कारण ही समज म्हणजे ज्ञानाचा पाया आहे. आणि एकदा का पाया पक्का झाला की यशाची इमारत आपोआप उभी राहते. मार्क्स हे त्या यशाचं फळ आहे, मूळ नाही. आणि हेच तर यशाचं सगळ्यात सोपं सूत्र आहे नाही का? जेव्हा मुलाला एखादा विषय खऱ्या अर्थाने कळायला लागतो, तेव्हा त्याला त्या अभ्यासात मजा यायला लागते. आणि ज्या क्षणी अभ्यास आवडीचा होतो, त्या क्षणी चांगले मार्क्स आपोआप मागे येतात. मग मार्कांसाठी वेगळी धडपड करायची गरजच पडत नाही. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? आपल्याला मुलांना बदलायची गरज नाहीये. आपल्याला बदलायची आहे ती म्हणजे त्यांच्या शिकण्याची पद्धत. एकदा का ती योग्य पद्धत सापडली की रिझल्ट स्वतःच बोलायला लागतात. आणि जर वाटत असेल की आपल्या मुलानेही अशाच पद्धतीने शिकावं, तर वेदालॉजी एज्युकेशन सेंटर हा एक उत्तम पर्याय आहे. इथे विशेषतः 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांवर लक्ष दिलं जातं, जेणेकरून त्यांचा पाया मजबूत होईल. कन्सेप्ट क्लॅरिटी आणि आत्मविश्वास वाढवणं हेच मुख्य ध्येय आहे. क्लासेस प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होतात. अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर अशोक खरिवले यांच्याशी संपर्क साधू शकता.